तर आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त अहिल्यानगरमधील चौंडीत कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री जयंती सोहळ्याला त्यांची उपस्थिती असेल आणि या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस उपस्थितांना नेमकी काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज दिल्लीमध्ये महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय। तालक टोरा स्टेडियमवर या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। महायुतीने महत्त्वाच्या पालिका निवडणुकींसाठी नो रिस्क धोरण आखलंय। महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं महायुतीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज आहे। ज्या ठिकाणी गरज आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढू असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तर ज्या ठिकाणी नाही जुळत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देऊ, निवडणुकीनंतर ही जुळवून घेता येतं असा नो रिस्क प्लॅन महायुतीनं आखल्याची बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका युतीनं लढणार असल्याचं सांगितलंय। सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार हे निश्चित आहे, तरीही काही ठिकाणी त्यात अपवाद असू शकतात। मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांकडून महानगरपालिका युतीतून लढण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना काढलेल्या पिकांचे पंचनामा केला जाणार नाहीत, मग काय ठिकाणांचे पंचनामा करायचेत का असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना उपस्थित केलाय। या विधानानं आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हाड आहे की नाही असा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केलाय। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ठिकाणांचे पंचनामे करायचेत का असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि यावर राजकीय वर्तुळातून सध्या टीका केली जाते। लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी फायदा घेतल्याचं समोर आलंय। जवळपास 2652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला। 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। यासाठी सरकारचे जवळपास 3 कोटी रुपये सरकारी लाडक्या बहिणींवर खर्च झाले। अर्धवट माहिती घेऊन लाडकी बहीण योजनेबाबत अपप्रचार सुरू आहे असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला जो अर्थसंकल्पामध्ये निधी दिला गेला होता तो निधी वळवण्यात आलेला आहे असं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलं आहे। दोनही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या एकत्रीकरणाला विरोध असल्याचं त्यांचं वक्तव्य समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरील राऊतांच्या वक्तव्यानंतर मिटकरी यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। राऊत यांनी अर्धवट माहितीच्या आधारावर कोणतेही भाष्य करू नये, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे असं संजय राऊत यांना कधीही वाटलं नाही। संजय राऊत वैफल्यातून वक्तव्य करतायत असंही मिटकरी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सध्या सूर अधिकच तीव्र झाल्याचं बघायला मिळत आहे। जयंत पाटील यांनी जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्त केल्यानं युवा आमदारांमध्ये नाराजीचा सध्या सूर दिसतोय। गुळाला जसा मुळा चिकटलेला असतो तसं अजित पवार अर्थ खात्याला चिकटल्यात अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तर अजित पवार यांनी ओबीसी आणि धनगर समाजाचा निधी अडवलाय असा आरोप करत त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिला। हाके आणि पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी दोघांवर सुद्धा चांगलाच हल्लाबोल केलाय। हाके यांच्या डोक्याचे हुक पिळायला पाहिजे, तर पडळकर हे काहीही बरळतायत अशा शब्दात अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी हल्लाबोल केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना प्रसिद्धीचा हवा असल्याची टीका राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी केलेले आरोप अर्थहीन आहेत। अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबाबत कायम कौतुक होत असतं असंही कल्याण आखाडे यांनी म्हटलं।
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमेला बीडच्या अंबाजोगाई येथे जोडे मारण्यात आले। पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा महिला कार्यकर्त्यांनी केली आहे। मुंबईतील खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, तर 5 जूनपर्यंत रस्त्यांच्या कामांसाठी लावलेले बॅरिगेड्स हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। बॅरिगेड्स हटवून रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेले आहेत। असद मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली। नवीद मुश्रीफ यांच्या नावावरती सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे। या दरम्यान मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळ कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली।